नमस्कार सर्व भावी प्रोफेसरांना मित्रांनो, या ठिकाणी ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो अशी MS सेट परीक्षा म्हणजे या ठिकाणी सेट एक्झाम याची अखेर तारखेची घोषणा या ठिकाणी पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर ह्या परीक्षेसाठीच्या अर्ज प्रक्रियेच्या ज्या तारखा आहेत ह्या तारखाची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया की या ठिकाणी कोणत्या तारखेला ही परीक्षा होणार आहे। तर मित्रांनो, या परीक्षेच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सगळ्यात पहिले पटापट व्हिडिओला लाईक करून टाकायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचा आहे आणि तुमचे काही प्रश्न असतील तर पटकन कमेंट करायचे आहेत की जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी एनी टाइम अपडेट्स भेटत राहतील। तर मित्रांनो, या ठिकाणी सर्व भावी PG धारकांना या ठिकाणी प्रोफेसर होण्याची ही जी सुवर्ण संधी आहे ही अवघ्या काही दिवसावर राहिलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी ज्यांनी अजून अभ्यासाला सुरुवात केली नसेल त्यांनी पटापट या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करायची आहे, कारण की मित्रांनो या पुढील वर्षी शेवटची ऑफलाईन परीक्षा जी आहे ती होणार असून ही जी माहिती आहे आपल्या समोर डॉक्टर BP कापडनीस समन्वयक सेट विभाग पुणे विद्यापीठ यांनी ही जाहीर केलेली आहे। तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती ही संपूर्ण जाहिरात पाहण्या अगोदर सर्व जे अपडेट्स पाहण्या अगोदर मित्रांनो आपण MS सेट परीक्षा 2024 या ठिकाणी बॅच सुरू केलेली आहे, ज्या बॅचमध्ये तुम्हाला पेपर 1 प्लस पेपर 2 याची सगळी परिपूर्ण तयारीसाठी आपण ही सेट बॅच या ठिकाणी सुरू करत आहोत। मित्रांनो, या बॅचमध्ये तुम्हाला सर्व लेक्चर हे लाईव्ह स्वरूपामध्ये, काही लेक्चर हे तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अशा स्वरूपात या ठिकाणी मिळणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमचा जॉब, तुमची नोकरी, तुमचा अभ्यास सगळं सांभाळून या ठिकाणी तुम्ही या परीक्षेची तयारी करू शकता। या बॅचमध्ये जेवढे तुमचे आतापर्यंत सेट एक्झामचे पेपर झालेले आहेत, पेपर 1 पेपर 2 सगळ्यांचं सोल्युशन या ठिकाणी मिळणार आहे, जुन्या प्रश्नपत्रिकेचं। आणि मित्रांनो, सराव प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला अवेलेबल होणार आहेत, जेणेकरून या ठिकाणी तुम्ही त्याची प्रॅक्टिस करून अगोदरच त्या ठिकाणी तुमचं प्रेशर कमी करून जास्तीत जास्त गुण या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकणार आणि एकाच अटेम्प्टमध्ये तुम्ही ही सेट परीक्षा काय करू शकणार, क्वालिफाय करणार। तर मित्रांनो, या ठिकाणी दररोज तुमचे लाईव्ह क्लास असतील, तुम्हाला जे व्हिडिओ लेक्चर आहे ते डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे, म्हणजे नेट नसलं तरी चालेल। जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, तुम्हाला टेस्ट सिरीज आणि शॉर्ट नोट्स असतील की जेणेकरून तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे अशा सर्व विषयाच्या शॉर्ट नोट्स सुद्धा आपण अवेलेबल करून देणार आहे। अशा तऱ्हेने मित्रांनो, बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही 26 तारखेपासून आपली ही बॅच सुरू होत आहे। या बॅचसाठी तुम्ही 8010457760 या नंबरवर संपर्क करून या बॅचबद्दल अधिक माहिती घेऊ शकता। आणि मित्रांनो, आता तुमच्याकडे अजिबात वेळ नाही विषय करायला, तुम्हाला अजिबात परवडणार नाही। 26 डिसेंबर पासून आपली बॅच सुरू होत आहे। तर मित्रांनो, ही जी बॅच आहे तुम्ही लॅपटॉपवर बघू शकता, कम्प्युटरवर बघू शकता, तुमच्याकडे आयफोन असेल तर आयफोनवर सुद्धा ही बॅच तुम्हाला अवेलेबल आहे, जेणेकरून याच्यासाठी तुम्हाला अँड्रॉइड फोन घ्यायची गरज नाही। ज्यांच्याकडे अँड्रॉइड आहे ते तर घेऊ शकतात, मात्र ज्यांच्याकडे आयफोन आहे अशांसाठी सुद्धा ही बॅच उपलब्ध केलेली आहे। तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी अपडेट बघूया की नेमकं आपले कापडनीस साहेबांनी काय सांगितलेलं आहे। तर आपल्या कापडनीस साहेबांनी असं सांगितलं आहे की एकूण या परीक्षेमध्ये 32 विषय असणार आहेत। तर हे 32 कोणकोणते विषय आहेत, या 32 विषयाची आपण जी माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये। त्यामुळे 32 विषय असणार आहेत। एकूण सहभागी शहरे 17, म्हणजे एकूण 17 शहरामध्ये ही परीक्षा असणार आहे। किती शहरं? 17 शहरामध्ये ही परीक्षा असणार आहे। त्यापैकी तुम्हाला कुठलंही एक सेंटर द्यायचं आहे, साहजिकच 6 आपले असणार आहेत। नंतर परीक्षा केंद्र 262 ठिकाणी ही परीक्षा घेणार आहे। तर या ठिकाणी ही जी परीक्षा किती ठिकाणी होणार आहे? 262, आणि साधारणतः 1.25 लाख लोक, 1.25 लाख भावी प्रोफेसर या परीक्षेला बसणार आहेत। तर लक्षात ठेवा मित्रांनो, कंबर कसायची आहे, कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही आणि एकाच झटक्यामध्ये सेट परीक्षा पास व्हायची आहे, टेन्शन घ्यायचं काम नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी दिलेली आहेत बातमी। 22 राज्यस्तरीय सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची परीक्षा, सेट परीक्षा 7 एप्रिल 2024 रोजी ही 39वी सेट परीक्षा होणार आहे। यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुरू होईल। तर या ठिकाणी मित्रांनो, जानेवारीचा जो दुसरा आठवडा आहे साधारणतः 15 तारखेच्या आसपास या ठिकाणी ही परीक्षेचे फॉर्म 10 ते 15च्या दरम्यान सुरू होणार आहेत, अशी माहिती सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सेट विभागाकडून देण्यात आलेली आहे। आणि ही अखेरची ऑफलाईन परीक्षा आहे। यांनी सांगितल्याप्रमाणे ही परीक्षा कशी आहे, ही अखेरची ऑफसाईट परीक्षा आहे। याबाबतची घोषणा 29 नोव्हेंबर रोजी झाली होती। त्यानंतर काही दिवसातच ऑनलाईन परीक्षा अर्ज प्रक्रियेसंबंधीची घोषणा अपेक्षित होती। आणि अखेरीस ही जी घोषणा या ठिकाणी जशी तारीख जाहीर झाली होती, ही घोषणा या ठिकाणी आपल्याला काय होती, अपेक्षित होती। आणि अखेरीस सेट विभागाकडून तारखेची माहिती देण्यात आलेली आहे। उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी सुमारे 1 महिन्याचा कालावधी साधारणतः या ठिकाणी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये, म्हणजेच
10 ते 14 जानेवारीच्या दरम्यान या ठिकाणी तुमची फॉर्म जी आहे 10 जानेवारीला या ठिकाणी काय सुरू होणार आहे. किती जानेवारी? 10 जानेवारीला सुरू होणार आहे. 10 जानेवारी ते 10 फेब्रुवारीपर्यंत तुमची डेट असणार आहे. एका महिन्याच्या कालावधीत ही फॉर्मसाठी तुम्हाला डेट असेल. त्यानंतर परीक्षा अर्जाची छाननी होईल. प्रवेशपत्र तयार करणं आदी गोष्टीसाठी 2 ते 3 महिन्याचा कालावधी या ठिकाणी लागतो. म्हणजे जानेवारी फेब्रुवारीपर्यंत फॉर्म असतील, नंतर फेब्रुवारी मार्च याच्यामध्ये छाननी वगैरे होणार आणि एप्रिलमध्ये तुमचं हॉल तिकीट येईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय परीक्षा द्यायची आहे. तर मित्रांनो, ही जी परीक्षा ही शेवटची ऑफलाईन सेट परीक्षा आहे. याच्यानंतरच्या सगळ्या परीक्षेत मी जर तुम्हाला सांगितलं होतं की सगळ्या परीक्षा किंवा सर्व परीक्षा कशा होणार आहेत, ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. म्हणजे तुम्हाला टेन्शनचं काम नाही. ऑनलाईन परीक्षेची खासियत असे की ते तुम्ही कुठेही सेंटर घेऊ शकत असता. तर मागील वर्षी काही वर्षापासून नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच काय NTA, तर NTA नेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जात आहे. पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार की ऑफलाईन याबाबत खूप साऱ्या शंका होत्या. मात्र यामुळे आता या सगळ्या शंकांना काय पडलेलं आहे, विराम बसलेला आहे. या शंकांना विराम बसलेला आहे. सेट परीक्षा आता ऑफलाईन असून पुढच्या वर्षीपासून मात्र 100% ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे UGCच्या पुरस्कृत समितीची ऑक्टोबर महिन्यामध्ये जी बैठक पार पडली, त्या बैठकमध्ये एप्रिल 2024 मध्ये होणारी सेट परीक्षा ही शेवटची ऑफलाईन परीक्षा पद्धतीने घ्यावी. मात्र त्यानंतरच्या पुढच्या ज्या सर्व परीक्षा आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात असं या ठिकाणी सुचवण्यात आलेलं आहे, असं निश्चित करण्यात आलेलं आहे. त्यानुसार 7 एप्रिल रोजी शेवटची ऑफलाईन परीक्षा पेन आणि पेपर या पद्धतीने होणार आहे. नंतर मात्र त्यानंतरची जी परीक्षा आहे ती फक्त माऊस आणि कम्प्युटर याच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, त्यानंतरची 40वी परीक्षा ही कशा होणार आहे, संगणकावर होणार आहे. तर अशा तऱ्हेने मित्रांनो या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला कुठल्या परीक्षेची तयारी करायची आहे, कुठल्या परीक्षेची आवश्यकता, ह्या सगळे अपडेट्स मला या ठिकाणी सांगा. तुमचे विषय कमेंटमध्ये करा, जेणेकरून त्या इतर सर्व विषयाचे आपण अपडेटेड बॅचेस सुद्धा या ठिकाणी काय सुरू करू शकणार आहे. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.